माणूस म्हणून सर्वांची मनं जिंकलेला सुस्वभावी व्यक्तिमत्व ईश्वरजी आणि त्यांचे बंधू, छोटे बंधू पिंटू. बघूया, एक आयोजक म्हणून त्यांनी जबाबदारी पूर्णपणे पार पाडलेली आहे. आता आयोजक ही जबाबदारी आता बाजूला ठेवून एक खेळाडू म्हणून ते मैदानात उतरलेले आहेत. पूर्ण फोकस त्यांचा आता खेळावर असेल. त्यांनी त्यांची जबाबदारी नक्कीच पूर्ण पार पाडलेली आहे. दिवसभरातून आयोजनामध्ये कुठेच कसर पडू दिलेली नाही, कमी पडू दिलेली नाही. मात्र इथे खेळाडू म्हणून आता त्यांना पूर्ण 8 षटके एक वेगळ्या माइंडने खेळावं लागेल. पूर्ण सारं विसरून सलामीवीर सलामीसाठी सज्ज, पहिला चेंडू खेळण्यासाठी ईश्वर सज्ज होते. त्यांचे छोटे बंधू, कनिष्ठ बंधू पिंटू. तर पहिला चेंडू टाकण्यासाठी 9 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू विघ्नहर्ता. हो, चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला होता, लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता. बघा किती दबाव आहे, अपेक्षांचं ओझं आहे. घरच्या मैदानावर खेळतोय हा संघ आणि पाठीराख्यांचा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे की आमचा संघ आम्हाला अंतिम फेरीत लढताना पाहायचा आहे. असंख्य पाठीराख्यांशी हा संघ उतरलेला आहे मैदानात. लेट कट केले आहेत. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. पॉवर प्लेच्या षटकात तुम्हाला गॅप शोधणं गरजेचं आहे. चेंडूला मात्र दिशा देणं गरजेचं आहे, तेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल. पॉवर प्लेचे षटक जर तुम्ही वाया घालवलं, 10च्या आतमध्ये धावसंख्या ठेवली, तर मात्र प्रतिस्पर्धी संघ नक्कीच तुमच्यावर वरचढ ठरेल. पिंटू, छोटे बंधू युसुफ पठाण, इरफान पठाण. स्ट्रेट ड्राईव्ह, बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. मिचेल मार्श, शॉन मार्श, अँडी फ्लॉवर, ग्रॅम फ्लॉवर, हार्दिक पंड्या, कुणाल पंड्या. अनेक आपण जोड्या बघितल्या बंधूंच्या आणि बघतो आहेत अजूनही. त्याच्यापैकी एक ही जोडी सलामीवीर म्हणून विघ्नेश. इथे बघूया, चेंडूने इनसाइड एज घेऊन चेंडू नॉन स्टॉप सीमारेषे बाहेर. नशिबाचा चौकार. हा येतोय नशिबाचा चौकार. बॅटने धावा येत नव्हत्या, इनसाइड एज लागली. यष्टिरक्षकाकडून चुकी झाली, शॉर्ट फायनेकच्या क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. चेंडू नॉन स्टॉप वेगाने घेत सीमारेषे बाहेर. चौकार. क्षेत्ररक्षकाने चुकी केली. बघा, क्षेत्ररक्षकाने सीमारेषे लगत राहायला हवं होतं, मात्र सीमारेषेवरून काही पावले पुढे राहिल्या कारणाने एक सोपा झेल झाला असता. मात्र त्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमा पार गेला चौकारासाठी. इथे मात्र पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट फटका. एकदा तुम्ही संधी द्याल ते तुम्हाला माफ करणार नाही क्षेत्र फलंदाज. पंचांचा निर्णय काय आहे बघूया. काय निर्णय आहे तिथे स्वयंसेवक आपले सांगतील. हा जो निर्णय आहे तो सध्या गुलदस्त्यात आहे. बघूया काय पंच निर्णय देत आहेत.
क्षणचित्रामध्ये सुद्धा दिसून आलाय की हा चौकार आहे. एका टप्प्याने चेंडू सीमारेषे बाहेर जातोय, चौकार. करत असते. लगातार 3 चौकार, हॅट्रिक साधलेले आहे बघा. याआधी जर आपण बघितलं तर नितीन याने हॅट्रिक साधली होती चौकारांची, षटकारांची हॅट्रिक सुद्धा पेश केली होती साई पोलाड याने. आणि इथे दुसरी चौकारांची हॅट्रिक पेश करतोय फलंदाज पिंटू. आपला बंधूची साथ असल्यावर कुणाला अशी फलंदाजी होणार नाही. जेव्हा आपल्या सोबत आपला मोठा बंधू असतो तेव्हा नक्कीच त्या फलंदाजाला एक हत्तीचं बळ येत असते की माझा दादा माझ्यासोबत आहे, मला कुठल्याही प्रकारची भीती नाही. आणि याच अनुषंगाने लगातार 3 चौकार ठोकलेले आहेत. 3 चेंडू चांगल्या रीतीने हाताळल्यानंतर लगातार 3 चेंडूवर 3 चौकार पिंटू याच्या बॅटमधून. ईश्वर पुन्हा एकदा स्ट्राईकसाठी सज्ज. किरण 7 नंबरची जर्सी परिधान केलेला किरण उजव्याच्या बाहेर चेंडू अवांतर 1 धाव. पहिल्या 3 चेंडूवर असं वाटलं होतं की कुठेतरी आयोजक संघ आरडी संघ, पीआर संघ, पद्मशाली रायडर्स संघ कुठेतरी कमी पडतोय काय फलंदाजी करताना, निर्णय चुकीचा ठरलाय काय. त्यानंतर पिंटू मात्र भरात आलं आणि लगातार 3 चौकार खेचले. आता सुस्थितीत आहे संघ. बिनबाद 14 विदाउट लॉस. फुलटा चेंडू एका टप्प्याने नक्कीच नाही आहे तर झेल होण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळाला. असं वाटलं होतं की क्षेत्ररक्षक चेंडूवर थांबतो की काय, स्वतः इंतजार करतोय, वाट पाहतो की काय, मात्र नाही, प्रयत्न केला झेल घेण्याचा, अयशस्वी ठरला. तरी आपल्या संघासाठी मात्र 4 धावा तिथे कुठेतरी, 3 धावा कुठेतरी वाचवताना पाहिलं. 2 धावा पळून काढल्या. अतिशय रनिंग बिटवीन द विकेट चपल पाहायला मिळाली तिथे. गोलंदाजी मार्गावर किरण. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे, पोचेल का, पोचला तर होता, मात्र झेल सोडतोय. ईश्वरच्या खात्यात जीवनदान, ईश्वरच्या खात्यात 3 धावा, संघाच्या खात्यात 3 धावा, एकंदरीत धावा झालेल्या आहेत 19. शंकर याने झेल सोडलेला आहे. आताच महाशिवरात्री झाली, इथे मात्र शंकर आपल्याला निराश करत आहेत. आशीर्वाद हवा होता त्यांच्याकडून गोलंदाजाला या झेलचीच्या स्वरूपात, मात्र झेल सोडलेला आहे. 2 झेल सुटलेल्या आतापर्यंत. वारंवार चुका केल्या जातात क्षेत्ररक्षकांकडून. किरण आता मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा इन स्विंग झालेला आहे, अंदाज चुकलेला आहे पिंट्याचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, शफल क्रॉस होऊन हुक करण्याचा प्रयत्न केला होता. इन स्विंग चेंडू थोडासा झाला आणि शरीरावर आदळला. वैविध्य पाहायला मिळते किरण याच्या गोलंदाजीमध्ये. वारंवार चेंडूला गती आणि दिशेमध्ये परिवर्तन करताना किरण पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र थोडासा आउट स्विंग झालेला आहे चेंडू, उजव्या याच्या बाहेरील चेंडू. अतिशय वेगाने टाकला होता हा चेंडू. याआधीचे चेंडू जर तुम्ही बघितले तर थोडेसे धीम्या गतीचे होते. हा चेंडू मात्र अतिशय वेगवान टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र दिशेवर त्यांचं नियंत्रण नव्हतं, टप्प्यावर नियंत्रण नव्हतं. खचाखच भरलेल्या आहे प्रेक्षकांनी ही क्रीडा नगरी. इथे इन स्विंग करण्याचा प्रयत्न, मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू टाकला आणि इन स्विंग झालेला आहे. त्या अनुषंगाने खूपच आतमध्ये चेंडूने वळण घेतला. हा चेंडू तुम्ही उजव्या यष्टीच्या बाहेर टाकणं गरजेचं आहे. प्रेक्षक बघा कसं झाडाच्या आडोशाला बसलेले आहेत, कुणी ताडाच्या झाड माडाच्या झाडाच्या आडोशाला बसलेले आहेत, तर कुणी जिथे जागा मिळेल सावलीत तिथे बसलेले आहेत आणि आनंद घेत आहेत सामन्यांचा. त्याच्यामध्ये खेळाडू आहेत, प्रेक्षकही आहेत.
ज्येष्ठ नागरिक आहेत. धावसंख्या आहे ती 21 दुसरं षटक मार्गस्थ पी आर स्पोर्ट्स आणि जय भवानी संघ. लेट कट केलाय उजव्या शीच्या बाहेर चेंडू डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. पॉइंट डीप पॉइंट वरून चांगले क्षेत्ररक्षण केले. फेकी चांगली केली होती मात्र थोडेसे आउटफील्ड खराब तिथे होती आणि त्या अनुषंगाने एकंदरीत धावा आलेल्या आहेत या चेंडूवर. 2 3 चौकार 1 दुहेरी धाव. 14 धावावर खेळतोय पिंटू आणि 6 धावांवर खेळतोय ईश्वर. ईश्वर 6 पिंटू 14. वैयक्तिक धावसंख्या. किरण पुन्हा एकदा. आता फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज पोहोचेल का? नाहीये. दुहेरी धाव. अजूनही षटक क्रमांक संपत नाहीये. दुसरं. या षटकामध्ये एकंदरीत 8 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 अवांतर वाईटच्या स्वरूपात चेंडू टाकलेले आहेत. त्याच्यामुळे षटक लांबलं आहे. किरण मोठा फटका. नक्कीच अंतर आहे आणि उंची सुद्धा आहे. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. गगनचुंबी षटकार. खेळाडू कक्षामध्ये बंटी सारखे फलंदाज शेष आहेत. त्यानंतर विजू सारखे फलंदाज बंटी सारखे फलंदाज आहेत आणि बिनबाद आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. 31 15.50च्या सरासरीने धावसंख्या. चांगली फलंदाजीची लाईन आहे पी आर संघाची, पद्मशाली रायडर्स संघाची. एकंदरीत 6व्या 7व्या क्रमांकापर्यंत त्यांची फलंदाजीची अगदी मजबूत लाईन आहे आणि प्लस पॉइंट असेल या संघाचं की यांचा एकही गडी अजूनपर्यंत बाद झालेले नाही. पिंटू इन फॉर्म मध्ये आहे. पिंटू खेळतोय 3 चौकार 1 षटकारानिशी 22 धावांवर. तर चांगली साथ देतोय आपल्या छोट्या बंधूला ईश्वर. 7 धावा करून 6 धावा करून. आता स्ट्राईक साठी ईश्वर पुन्हा एकदा सज्ज. राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी येतोय गोलंदाज मार्गावर राहुल. 5 नंबरची जर्सी परिधान केलेला राहुल. आता गिअर चेंज करावे लागतील. धावसंख्या आहे धावपळकावर 15च्या सरासरीने 15.50च्या सरासरीने. मात्र अजूनही धावसंख्या तुम्हाला वाढवावी लागेल. वाढवण्याची इच्छा असेल उजव्या स्टेच्या बाहेरील चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. स्ट्राईक रोटेट केलेले आहे. माहित आहे ईश्वर यांना की पिंटू इन फॉर्म मध्ये आहे. पिंटूची बॅट चांगलीच इन फॉर्म मध्ये आलेली आहे. चालते बॅट. चेंडू नजर बसलेला आहे चेंडूवर.
इथे मात्र क्लीन बॉल, सलामीवीर ईश्वर बाद होतोय त्रिफळाच्या स्वरूपात आणि पहिला हादरा बसतोय. खूप उशिरा पहिली सफलता मिळते, ब्रेक थ्रू. चेंडू अतिशय उत्तम दर्जाचा चेंडू, त्या सफल क्रॉस झाला तर फलंदाज खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडूने थेट यष्टांचा वेध घेतला. क्लीन बॉल, त्रिफळाची पहिला हादरा, पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे ईश्वरच्या स्वरूपात. नवीन फलंदाज बंटी येतोय. कदाचित बंटी अगदी योग्य वेळी खेळपट्टीवर आलेला आहे, दबाव नाही नसेल त्याच्यावर, आणि एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे, आक्रमक फलंदाज म्हणून, आणि त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म निर्माण झालेला आहे. इथे बघा बंटी याचा क्लासमधून येतोय हा दर्जेदार उत्तम क्वालिटीचा षटकार, ब्रँडेड 6. आणि क्षणचित्रामध्ये जेवढ्या वेळेला तो फटका तुम्ही पाहाल ना, तेवढ्या वेळेला तुम्हाला पाहण्याचा मोह आवरता येणार नाही. 2 चेंडू, 10 धावा, 500चे स्ट्राईक रेट. बंटी कडून राहुल लेफ्टम ओव्हर द विकेट. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न केला होता चेंडूला, बॅटवर चेंडू नीटसा आलेला नाही. एक धावे व्यतिरिक्त काही नाही. धावसंख्या 45, 45. चलना तो सभी को आता है, मगर मंजिल को हासिल करने वाला ही सच्चा मुसाफिर होता है. इथे बघा मंजिल हासिल कोण करतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला इथे, अच्छी गेंद.
शंकरच्या माध्यमातून पहिला चेंडू जेव्हा एखादा गोलंदाज निर्धाव हाताळतोय ना, तेव्हा इतर 5 चेंडू टाकण्यात त्याला एक उत्साह मिळत असतो, एक स्फूर्ती मिळत असते आणि त्यानंतर तो एक वेगळी प्रयोग करतो. बघा, लगेच कानमंत्र देण्यासाठी पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर, कारण समोर फलंदाज त्या दर्जाचा आहे, बंटीसारखा फलंदाज आहे आणि बंटीसारख्या फलंदाजाला जेव्हा चेंडू निर्धाव हाताळतोय गोलंदाज, त्याच्यामध्ये हत्तीचं बळ येते आणि ते बळ आले. 1 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू शंकर. झेल सोडला होता शंकर याने, मात्र त्यानंतर त्या दुःखावर फुंकर घालून, त्या घटनेवर फुंकर घालून इथे नव्या उमेदीने तुम्हाला काम करायचं आहे, कामगिरी करायची आहे. चेंडूच्या गतीमध्ये परिवर्तन. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगले क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ. एकच धाव, स्ट्राईक स्वतःकडे ठेवू इच्छितोय बंटी. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा इनफिल्डच्या वरून मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. काय झालंय तिथे? हो हो, झेल पकडलाय आणि सांगतोय क्षेत्ररक्षक, मेरे बाहू में दम है. एका हातात चिपकली मला तर वाटते. तिथून आम्हाला सहज पाहायला मिळालं नाही, मात्र क्षणचित्रामध्ये पाहणं नक्कीच इंटरेस्टेड राहील. तिथे बघितलं एका हातात चेंडू झेल पकडलेला आहे. थैंक यू. हर मुश्किल से निपटना तेरे लिए आसान होगा अगर तेरे अंदर हौसलों से उड़ान भरने का हुनर होगा. हुनर दाखवलं गोलंदाज क्षेत्ररक्षक तिथे. प्ले डाऊन झालाय मला तर ते फलंदाज त्रिफलाचित. लगातार बघा, एक हादरा बसल्यानंतर कसा गोलंदाजाला हुरूप आलेला आहे आणि लगेच त्याने दुसरा गडी माघारी पाठवलेला आहे. सत्ती यांनी मात्र एक अप्रतिम झेल पकडला. षटकार जाता जाता चेंडूला 6 धावांसाठी वाचवलं आणि त्या फलंदाजाला माघारी सुद्धा पाठवलं आणि लगेच त्याचं बघा परिणाम पाहायला मिळाले. लगातार 2 चेंडू आणि 2 फलंदाज बाद. पहिली हॅट्रिक चौकारांची झाली, षटकारांची झाली, दुसरी हॅट्रिक चौकारांची झाली. त्यानंतर मात्र आता गोलंदाज हॅट्रिकवीर आपल्याला सापडलेला नाही. कदाचित असू शकते हा गोलंदाज ज्याचं नाव आहे शंकर. हॅट्रिकची नामुष्की टाळण्यासाठी येतोय फलंदाज राकेश. डावखुरा फलंदाज आहे. कदाचित शेवटचा चेंडू, शेवटचा विकेट भेटतोय का बघूया. हॅट्रिकची संधी आहे शंकर याला. षटकार मारला तर वरून कॅरम कडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. वरून कॅरम कोंडा करून 500 रुपयाचं पारितोषिक. या चेंडूवर षटकार मारला, हॅट्रिक रोखली तर मात्र गोलंदाजाला हॅट्रिक पण रोखायची आणि षटकार पण मारायचा आहे. षटकार मारला तर तुम्ही हॅट्रिक सुद्धा रोखू शकाल. 500 रुपयाचा मानकरी तो क्षेत्ररक्षक आहे तिथे. नाही, त्या क्षेत्ररक्षकाला तिथे संधी होती. सती याला संधी होती तिथे. 2 धावा.
99% हॅट्रिक मला तरी वाटते त्यांनी पटकावलीच होती. मात्र क्षेत्ररक्षकाने याआधी जशी साथ दिली होती तशी साथ द्यायला हवी होती. धावसंख्या थांबलेली आहे, ती धावसंख्या 47 पर्यंत पोहोचलेली आहे. 12च्या सरासरी सॉरी 49 झालेले आहे आणि 50 धावा कराव्या लागतील. शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घेऊया. तसेच त्यांच्या सोबत असतील नरेशजी बत्तीनी, महेशजी. दोन्ही संघ या, दोन्ही संघाचे कर्णधार. लगेच आपण नाणेफेक आटपून घेऊया. दोन्ही संघाचे कर्णधार विक्टोरी 11. प्रतिस्पर्धी संघ काटा आलेले आहे. मान्यवरांना विनंती असेल की आपण असं नसतं व्हायचं. चला, पाहुण्यांना विनंती असेल की आपण दोघांनी संघाच्या कर्णधारांना बेस्ट ऑफ लक द्या. पीसीसी संघाचे कर्णधार नाणेफेक जिंकतायत. फक्त आपला निर्णय सांगायचा आहे. काय निर्णय असेल? बॅटिंग. चला, फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. पीसीसी संघाने नाणेफेक जिंकून दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. तर जाऊया आपण सामन्याकडे वळूया. दोन्ही सलामीवीर आपण मैदानात पाठवायचे. आयोजक संघ PR पद्मशाली रायडर्स संघ क्षेत्ररक्षणासाठी तयार आहे, सज्ज आहे, तैनात आहे. ज्यांनी फलंदाजी करताना नाणेफेक जिंकून धावफलकावर जमावलेले आहेत. 49 आणि 50 धावांचं आव्हान असेल. जेमतेम 12.50ची सरासरी गाठावी लागेल. प्रत्येक षटकात तुम्हाला 12च्या पुढे धावा घेणं गरजेचं आहे.
तर इथे मान्यवर कक्षामध्ये विराजमान अतिथींचा आपण उचित सन्मान करूया. आपल्या एक षटकानंतर आपण सन्मान करूया. डावखुरा फलंदाज स्ट्राईकसाठी सज्ज होतोय. राहुल नॉनस्टॅकर एनला. शंकर बघा, शंकरने चांगलं षटक हाताळलं शेवटचं, आणि तोच खेळाडू सलामीवीर म्हणून सुद्धा आलेला आहे. क्षेत्ररक्षक म्हणून त्यांनी थोडंसं नाराज केलं, मात्र गोलंदाज म्हणून प्रभावी गोलंदाजी केली. शेवटच्या षटकात फक्त 4 धावा शंकर याने खर्ची घातल्या. पहिला चेंडू टाकण्यासाठी रोहन सज्ज होतोय. क्लासिकल ड्राईव्ह इनफिल्डच्या वरून चेंडू वेगाने जाईल, सीमारेषे बाहेर. चौकार चौकार चौकार. धावसंख्या 50 करायची. 49 धावा धावपळकार आहेत. 12.50च्या सरासरी तुम्हाला 50 पर्यंत पोहोचायचं आहे, आणि त्याच्यापैकी सुरुवातीलाच पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे. इरादे स्पष्ट केलेत. याआधी जर आपण बघितलं तर निर्धाव चेंडूने सुरुवात झाली होती पहिल्या इनिंगची. इथे मात्र तोडीस तोड जवाब. गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली तर विकास कोंगारे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक रोहनसाठी. हो हो हो, एक अतिशय जबरदस्त चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलेला, स्लोवर डिलिव्हरी. रोहन फुलटा चेंडू, इथे क्षेत्ररक्षक आहे, फसलाय फटका, आणि इथे सॉफ्ट डिस्मिसल. फलंदाज परतेल माघारी. राहुल मोहात टाकत असतात. फलंदाजांना असं वाटते की या चेंडूला मी सीमारेषेबाहेर सहज भिडकावून देईन, मात्र असेच चेंडू घातक ठरत असतात, आणि तोच चेंडू घातक ठरला फलंदाज राहुलसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. ज्या वेगाने चेंडू येण्याची अपेक्षा होती त्या चेंडू वेगाने आलेला नाही, आणि कुठेतरी नियंत्रण आपलं हरवलं, आणि एक सॉफ्ट डिस्मिसल, सोपा झेल पकडला तिथे क्षेत्ररक्षकांनी, विजू यांनी. रोहन आता ओव्हर द विकेट येतोय. याआधी राऊंड विकेट डावखोऱ्या फलंदाज. इथे मात्र गॅप मधून चेंडू कव्हरला आहे तिथे क्षेत्ररक्षक. काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं राकेश कडून. आयोजक मात्र बघा विसरले आहेत की आपण आयोजक आहोत. पूर्ण त्यांचं लक्ष केंद्रित आहे खेळावर. मग ईश्वर असो, पिंटू असो, त्यानंतर आपले गजाजी सुद्धा आहेत. रेड सिग्नल, रेड टोपी परिधान केलेले ऍक्शन मध्ये पाहतोय आपण गजा यांना. काय गोलंदाजीचा हुरूप वाढवला जातोय, उत्साह वाढवला जातोय. प्रत्येक
निर्धाव चेंडूवर टाळ्यांचा वर्षाव होतोय, शिट्ट्या वाजल्या जात आहेत, आरडाओरडा केलं जातंय, गोलंदाजाचं प्रोत्साहन हुरूप वाढवलं जात आहे. रोहन पहिल्या चेंडूवर चौकार खाल्यानंतर चांगली कमबॅक केलंय, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, एकच धाव. जेमतेम 13ची सरासरी गाठायची होती, इथे सरासरी गाठले फक्त 6 धावा. आता मात्र 18 चेंडू शेष आहेत आणि 44 धावा कराव्या लागतील. नीट 44 into 18 डिलिव्हरी, 18 चेंडू 44 धावा. आता सरासरी वाढलेली आहे, आता 15ची सरासरी तुम्हाला गाठावी लागेल. जेमतेम 15, 18 चेंडू 44 धावा, म्हणजे 15 धावा घेणंच गरजेचं आहे तुम्हाला प्रत्येक षटकात. 14.75ची सरासरी, मात्र ती सरासरी तुम्हाला गाठावी लागेल. 15 धावापर्यंत पोचावं लागेल एका षटकात. गोलंदाजी मार्गावर आलेला आहे गोलंदाज. तर नक्कीच अंडर 19 क्रिकेटमध्ये त्यांनी चांगलं योगदान दिलेलं आहे. मात्र इथे बघूया आता रेग्युलर क्रिकेटमध्ये त्यांना मात्र नियुक्त केलेले आहे. कमी वयामध्ये प्रकाश झोतात आलेला हा खेळाडू विशाल, छोट्या वयात चांगली कामगिरी करणारे हे दोन्ही गोलंदाज, मग रोहन असो की विशाल असो. इथे मोठा फटका, हवेसोबत जाईल का चेंडू? हो, हवेसोबत चेंडू बाहेर गेलाय, मात्र पंचांचा इशारा असेल, चौकार. बघूया हा चौकार आल्यानंतर आता फलंदाज आणि गोलंदाजाचा विचार केला तर एकाच वयोगटातील हे दोन्ही तरुण खेळाडू. ड्राईव्ह केलेला आहे, चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. शॉर्टपिच चेंडूचा मारा इथे कमी पाहायला मिळतोय आपल्याला, हाफ ट्रॅकरचा मारा कमी पाहायला मिळतोय, फुल लेनचे चेंडू जास्तीत जास्त पाहायला मिळतात. इथे मात्र गोलंदाजांना नक्कीच हा मैदान हे खेळपट्टी आहे साथ जास्त देत नाही, कारण पूर्णपणे फुटबॉल प्रमाणे चेंडू नजर येतो या खेळपट्टीवर. पूर्णपणे कॉन्क्रीटची ही खेळपट्टी आणि इथे चेंडू अगदी स्पष्ट दिसून येतोय, त्यामुळे फलंदाजांना कुठल्याही प्रकारे त्रास होत नाही तिथे. हो, इथे मात्र उजेसच्या बाहेर अपील केला जातोय. आता मात्र ड्राईव्ह केलेला आहे, लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. धावसंख्या 1 धावेने पुढे सरकते 12, अजूनही 38 धावा पाहिजे, 38 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शेष आहेत 14 चेंडू, 38 धावांची आवश्यकता. इथून तुम्हाला हिट आउट गेट आउट अशी स्थिती निर्माण झालेली आहे. करो या मरो. इथे मात्र अतिशय सुरेख असा फटका म्हणावा लागेल. दिशा दिले स्विचच्या स्वरूपात, फक्त दिशा दिली, ताकदचा वापर नाही, नजाकत पाहायला मिळते आणि चेंडू नॉन स्टॉप सीमारेषे बाहेर, चौकार.
फुलंच मिळतील तुमच्या रस्त्यात असं नाही, काट्यांचाही सामना करावा लागतो. क्योंकि जिंदगी कांटों का सफ़र है, हौसला इसकी पहचान है. जिंदगी कांटों का सफ़र है, हौसला इसकी पहचान है. रास्ते पर तो सभी चलते, जो रास्ते बनाते हैं वही इंसान है. रास्ता बनवायला लागेल फलंदाज शंकर याला. उजव्या बाहेर चेंडू बघा, एक चौकार गेल्यानंतर लगेच गोलंदाज सुद्धा थोडंसं त्याचं मनोधैर्य खचलेलं आहे. अवांतर धावेने अजून एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या 17. 17 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. पुन्हा हे खतरा बघूया. चांगली गोलंदाजी केली होती रोहन याने, चांगली गोलंदाजी विशाल याने सुद्धा हाताळली होती. त्यानंतर मात्र एक चौकार गेलेला आहे नशिबाचा. ओव्हर द विकेटचा मारा, समालोचन कक्षाचा एंड करणं विशाल. फुलटा चेंडू भिडकावून दिलाय, जाईल जाईल जाईल, दूर दूर षटकार. या षटकाराने धावसंख्या झाल्या ती 23 आणि मात्र पाहिजेत त्या 27. 12 चेंडू 27 धावांची गरज. नीड 27 into 12 डिलीवरी. 12 गेंद 27 रनों की जरूरत. अच्छी बल्लेबाजी यहाँ पर शंकर की जानिब से. जब तक शंकर है क्रीज पर तब तक रास्ते का कांटा है. अगर मैच को जीतना है तो शंकर को यहाँ से पैवेलियन भेजना पड़ेगा. थर्ड ओवर के लिए बुलाया गया है बंटी को. देखना है बंटी में जो धमक है, बंटी में जो तजुर्बा है वो कहाँ तक चलता है. क्योंकि उन्होंने खाता खोला था सिक्सर से. अब उनको गेंदबाजी में पहले गेंद पर क्या हासिल होता है देखना है. क्योंकि बल्लेबाजी करते समय तो पहले गेंद पर वो हावी हो चुके थे गेंदबाज के ऊपर. बंटी एक ऑलराउंडर है टीम के लिए. पद्मशाली राइडर्स टीम का सबसे सफल खिलाडू. तर इथे राऊंड ओव्हर द विकेटचा मारा करताना स्ट्राइक साठी सज्ज असेल. 1 डाऊनच्या पोझिशनवर आलेला गणेश. संजय पाटील आमच्याकडे वळत आहेत. संजय पाटील आणि चंदन नाईक दोन्ही कारिवली गावचे सुपुत्र पंचच्या भूमिकेत सकाळपासून अगदी अचूक बिनचूक निर्णय देत आहेत. संजय पाटील यांच्या बाबतीत म्हणायचं तर एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहेत. उजव्याशीच्या बाहेर चेंडू बघा, पंच आमच्याकडे पुन्हा एकदा वळत आहेत. पंचांना कामाला लावलेले. आता मात्र समांतर झालेले आहे दोन्ही संघाची. धावसंख्या 25 म्हणजे अर्धे धावा झालेले आहेत. आणि 12 चेंडू 25 झाल्या. 12 चेंडू 25 हवे आहेत. जिथे थोडासा माघारी होता संघ फलंदाजी करणारा, त्यांना आता समस्थितीत गोलंदाजाने आणलेला आहे, बंटी याने आणलेला आहे. 27 धावांची आवश्यकता होती. तिथे 2 चेंडू अवांतरच्या स्वरूपात वाईट हाताळल्यानंतर आता समस्थितीमध्ये आलेला आहे संघ. 12-25 12-25. पुन्हा एकदा पंच वळतायत. हॅट्रिक साधतोय अवांतर धावांची वाईटच्या स्वरूपात. जेव्हा फलंदाजीला हा बंटी उतरला होता तेव्हा षटकाराने खाते उघड केली होती.
गोलंदाजीसाठी आल्यानंतर मात्र खूप दबाव आहे, प्रेशर आहे आपल्या पाठीराख्यांचा घरच्या मैदानावर खेळताना. जेव्हा मित्रांनो आपण इथे बसलेला असतो मैदानाच्या बाहेर, तेव्हा अनेक तर्क वितर्क लावू शकतो. जेव्हा मैदानात असतो तेव्हा समजते काय परिस्थिती असते तिथे. इथे मात्र अतिशय उत्कृष्ट स्वीप, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. सांगेन, ऊंची हो उड़ान तो हौसला भी ऊंचा होगा, जब मंजिल साफ नजर आ जाए तो आसमान का कद भी नीचा होगा. नक्कीच मंजिल त्यांना साफ नजर आलेले आहे. लक्ष अगदी स्वच्छ समोर दिसतंय की काय घडेल आणि मी काय घडू शकतोय. शंकरने चांगली फलंदाजी केली, गणेश त्याला चांगली साथ देतोय, मात्र बंटीला चांगली कामगिरी करावी लागेल घरच्या प्रेक्षकांसमोर. आता नाही, आता चेंडू सोडून दिलेला आहे. आता पंच सांगतात की नाही, वारंवार तुम्ही चेंडू सोडून देऊ शकत नाही, कारण कधी कधी चेंडू थोडासा इन स्विंग होतोय, योग्य दिशेवर असतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या 30, 20 धावांची गरज. चेंडू 10. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा. काय सामन्याने कलाटणी घेतले. सकाळपासून 3 सामने एकतर्फी झाले. हा सामना मात्र अटीजटीचा, चुरशीचा, प्रेक्षकांना हवा असा वाटणारा हा सामना. खराब चेंडू, खराब चेंडू. लगातार या षटकामध्ये खराब गोलंदाजी होत आहे. आतापर्यंत 4 अवांतर वाईटच्या स्वरूपात आलेले आहेत. आमचे गुणलेखक सुद्धा जणू काही नाराज आहेत. वारंवार त्यांना कामाला लावलेलं आहे गोलंदाजाने. बंटीच्या थोडंसं पाठीत मला तर वाटते वेदना होत आहेत गोलंदाजी करताना, दुखापत आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांना हवी तशी गोलंदाजी करता येत नाही. स्वतःच्या घरच्या मैदानावर कुठलाही संघ दादा असतो, शेर असतो, वाघ असतो. मग ऑस्ट्रेलियामध्ये कुठलाही संघ खेळायला जावो, दक्षिण आफ्रिकेमध्ये जावो, इंग्लंडमध्ये जावो, न्यूझीलंडमध्ये जावो की भारतात येवो, प्रत्येक देशाच्या मायभूमीत तो संघ तगडा असतो. आताच आपण इंग्लंडला 4 बुंड्यात चित केलं. नशिबाचा चौकार, हा येतोय नशिबाचा चौकार. न स्टॉप सीमारेषे बाहेर चौकार. चौकाराने झालेल्या धावसंख्या 35, 15 धावांची आवश्यकता. आणि या षटकातील चेंडू शेष आहेत 3 चेंडू अजून शेष आहेत. 9 चेंडू 15. दोन्ही संघांनी अजूनही समजू नये की सामना आमच्या बाजूने आहे, आम्ही जिंकणार आहे. काही घडू शकते मित्रांनो, कुठे काही चमत्कार घडेल. सध्या तरी जर विचार केला आपण तर जय भवानी संघाच्या दृष्टीने सामना 60-40च्या बाजूने झुकलेला आहे अंदाजाने. कारण रन रेटचा विचार केला तर, सरासरीचा विचार केला तर 60-40 अशी स्थिती आहे. 60 स्थिती आहे जय भवानी संघाची, 40 स्थिती आहे PR संघाची. धावगतीमध्ये थोडेसे तिथे मिस्टेक झालेले आहे. बंटी सामना आपल्या बाजूने झुकवायचा होता, तर बंटी याच्याकडून उलट या षटकात संघाला अडचणीत आणण्यात आलेले आहे. पुन्हा एकदा बंटी. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू. वारंवार तारीफ केली जाते बघा. दोन्ही संघाचे पाठीराखे इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि प्रत्येक चेंडू मागे टाळ्यांचा वर्षाव होतोय. मग तो कुणाच्या बाजूने असतो. एकदा चांगली कामगिरी होते जय भवानी संघाची, एकदा चांगली कामगिरी होते PR संघाची, मात्र टाळ्यांचा शिट्ट्यांचा वर्षाव केला जातो इथे. प्रेक्षकांना काय हवंय मित्रांनो, तेच हवंय.
फटका फसलाय फसलाय. कॉलिंग मध्ये मिस्टेक बाद झालेला आहे फलंदाज गणेश. संघ खुश होते म्हणजे हा सामना असा तराजूच्या पारड्यासारखा झुकतोय, एकदा या बाजूने एकदा त्या बाजूने. शेवटचा चेंडू या षटकातील शेष. धावसंख्या 36, 14 धावांची आवश्यकता. स्विच इट अवांतर वाईटच्या स्वरूपात एक धाव. आतापर्यंत या षटकात एकंदरीत 10 चेंडू टाकून झालेले आहेत. 10 चेंडू याला म्हणतात दबाव. 5 वाईट. शेवटचे षटक कोणाचं असेल प्रश्नचिन्ह पडलंय प्रेक्षकांना. शेवटचे षटक कोणाचं असेल? कदाचित गजाभाई. आहे तिथे पिंटूचं चांगलं थ्रो. काय क्षेत्ररक्षण आहे. आता मात्र खरी रंगत वाढलेले आहे. नक्कीच प्रेक्षकांच्या मनपसंत हा सामना झालेला आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. प्रेक्षक रटाळले होते, कंटाळले होते, हिरमुसलेले होते सकाळपासून. पहिला सामना एकतर्फी झाला, दुसरा सामना सुद्धा एकतर्फी झाला, तिसरा सामना पण एकतर्फी झाला आणि या चौथ्या सामन्याने मात्र मन जिंकली सर्वांची. कारण हा सामना आहे स्वतः आयोजकांचा, हा सामना आहे पद्मशाली रायडर्स संघाचा, हा सामना आहे गजाभाईचा, हा सामना आहे ईश्वरभाईचा. एक षटक, 6 चेंडू 12, प्रत्येक चेंडू मागे 2 धावा. जेव्हा संघ मैदानात उतरला तेव्हा 12.50 ची सरासरी होती. बघूया कोण गोलंदाज आहे. प्रेक्षक तर सांगतात गजाभाईला मागणी आहे सर्वांकडून. कोण आहे? हो, सर्वांचे व्यक्तिमत्व, लाडके व्यक्तिमत्व. आणि प्रेक्षकांनीच आम्हाला सांगितलं की गजा नाही तर मजा नाही, आणि गजा आहे तर मजा आहे. कारण प्रेक्षकांचा सर्वात आवडता खेळाडू आहे हा. 6 चेंडू 12 धावांची गरज, प्रत्येक चेंडू मागे 2 धावा. तर मित्रांनो बघा, तुम्ही खेळाडू कामगिरी म्हणून किती महत्वाचं आहे, त्याच्यापेक्षा एक माणूस म्हणून, तुमचा स्वभाव म्हणून तुमचे असंख्य चाहते असतात. तसेच गजाभाई यांचे चाहते अनेक आहेत. त्यांच्या चाहत्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे. कर्णधाराचा तर आहेच, खेळाडूंचा आहे, मात्र चाहत्यांचा खूप विश्वास आहे. कारण हा सामना गजा आपल्या बाजूने झुकू शकतोय. तर येतोय गोलंदाजी मार्गावर. 40+ क्रिकेटमध्ये नक्कीच जबरदस्त कामगिरी. इथे पहिला चेंडू फसले, पटका आहे तिथे क्षेत्ररक्षक मात्र हुलकावणे दिले. 3 तो ते क्षेत्ररक्षक असलेले मात्र गजा यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. लगातार 3 फलंदाज बाद केले तर रमेश मेतको यांच्याकडून तब्बल 500, लगातार 3 विकेटला. गजा यांच्यासाठी सुवर्ण संधी.
हो हो, बघा प्रेक्षकांचा किती पाठिंबा आहे. 2 धावा. शंकर जोपर्यंत आहे तोपर्यंत रस्त्याचा काटा आहे. आहे क्षेत्ररक्षक ते आता चुकी करणार नाही. वरुण यांच्या मित्राकडून त्याला किती बघा टाळ्यांचा वर्षाव केला जातोय. प्रत्येकाचे चाहते आहेत, प्रत्येक क्षेत्ररक्षकाचे इथे चाहते आहेत, प्रत्येक गोलंदाजाचे चाहते तर फलंदाजाचे सुद्धा चाहते आहेत. चाहत्यांची इथे कमी नाहीये, कारण मैदान खचाखच प्रेक्षकांनी भरलेला आहे. 4 चेंडू 9 धावा. शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकणार नाही. 4 चेंडू 9 धावा. काय सामना झालाय. सर्वांची मनं जिंकणारा हा सामना, प्रेक्षकांना थक्क करणारा सामना, रसिकांना मंत्रमुग्ध करणारा हा सामना. चार चेंडू 9 धावांची आवश्यकता. जिंकणार कोण, हरणार कोण. मोठा फटकार हा येतोय. मोक्याच्या क्षणी गगनभेदी षटकार. तिकडे माडाच्या झाडाखाली जल्लोष आहे. कोण जिंकेल काय सांगू शकणार नाही. चेंडू शेष आहेत ते 3 धावा पाहिजे त्या 3. तर मित्रांनो, कुणाला आनंद उत्सव साजरा करायला मिळतंय तर कुणाला दुःख झेलायला मिळतंय. कुणाला पचवायला लागेल हार तर कुणाचा होईल जय जयकार. दोन्ही संघासाठी मी एवढेच सांगू शकेन, जिंदगी में कभी उदास मत होना, कभी किसी बात पर निराश मत होना. ये जिंदगी एक संघर्ष है, चलती ही रहेगी, कभी अपने जीने का अंदाज मत खोना. आडव्या बॅटने खेळून काढलेला आहे. सामना बरोबरी, सामना बरोबरी. दोन्ही संघाची धावसंख्या समान. 2 चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेसिंग. 2 चेंडू 1 धाव. कुठल्या बाजूने सामना कुठे आला. पहिल्या षटकात फक्त 6 धावा. तिथून असं वाटलं होतं की अगदी सहज सामना जिंकेल PR संघ. मात्र बंटीचं षटक जसे सुरू झालं तिथून मात्र संघाची दशा बदलली. विशाल याने 17 धावा खर्ची घातल्या. शेवटपर्यंत किल्ला लढवला शंकर याने. राहुल फिनिशर ठरतोय दोन्ही अंदाजाने. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे खाली. एका हातात बंटी. थांबा डीजे, थोडा आता शेवटचा मुमेंट आलेला आहे. तुम्ही जरा शांत राहा जेणेकरून प्रेक्षकांना जरा धीर धरता येईल. कारण 1 चेंडू 1 धाव. फुलटॉस चेंडू होता, खराब चेंडू होता. त्या चेंडूला फक्त मैदानाच्या कोणत्याही दिशेला फक्त तुम्हाला एक दिशा द्यायची होती हलक्या हाताने. मात्र ते जमलं नाही मित्रांनो. आपल्याला वाटते इथे बसल्या बसल्या की हा चेंडू सोपा होता. मात्र जो मैदानात असतो ना फलंदाजी करताना त्यालाच तो दबाव झेलायचा असतो. त्यालाच माहीत असते काय परिस्थिती आहे, काय माझ्यावर बीतत आहे. फुलटॉस चेंडूला भिडकावून देण्याचा प्रयत्न केला. हलक्या हाताने खेळायचं होतं. कुठेतरी मैदानाच्या कुठल्याही कोण्यात
ढकललं असतं तरी एक धाव मिळाली असती. चला घाई करू नका, घाई करा, टाइमपास करू नका. एक चेंडू एक धाव, कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी चेसिंग. दोन्ही संघाचे कर्णधार, गोलंदाज, फलंदाज लक्षात ठेवा, चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी. राजू प्रेशर आहे, प्रेशर आहे सर्वांवर. प्रेशर असेल प्रेक्षकांवर, प्रेक्षक असेल पाठीराख्यांवर, प्रेशर असेल खेळाडूंवर, गोलंदाज फलंदाज. सर्वांनी टाळ्या वाजवा सामना आवडला असेल तर. एक चेंडू एक धाव. पद्मशाही चषक 2024 ची थरार, 24 चा मजा. सर्वात चुरशीची लढत. एक चेंडू एक धाव, टाळ्या. हो गजा नाही तर मजा नाही, मात्र हरले तर गजा नाही तर सजा नाही. सजा सुद्धा गजात देऊ शकतो आणि मजा सुद्धा गजात देऊ शकतो. बघूया. एक धाव. विजय झालाय संघ जय भवानी. विजय संघाचे अभिनंदन. पुढच्या संघाला, पाहुणे संघाला जिंकण्याचा मान मिळावा म्हणून आपण हार पचवूया, हार स्वीकार करूया, जेणेकरून आपल्या चषकावर आपणच नाव कोरणं हे आपल्या दृष्टीने समजूया योग्य नाही. कारण पाहुणे संघांना मान देऊया. तो हरलो तरी आनंदी राहून ती हार, तो पराभव स्वीकारूया. आणि अभिनंदन असेल प्रतिस्पर्धी संघ जय भवानी संघ. या सामन्यातील मॅन ऑफ दी मॅच अर्थातच त्याचं नाव पुकारायची आवश्यकता नाही, त्या खेळाडूने यायचं आहे. अष्टपैलू कामगिरी. या शेवटच्या षटकात फक्त 4 धावा आणि फलंदाजी करताना नाबाद 20 धावा. अर्थातच भोलेनाथ शंकर, या शंकरजी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतील राकेश जी. आपल्या शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया, जे आमच्यासाठी बहाल केले आहे श्री रोहित सिंगमवार आणि श्री केतन सिंगमवार यांच्या माध्यमातून. शंकरसाठी मॅन ऑफ द मॅच.